नमस्कार मंडळी, आज आपण आंब्यापासून रवा केक बनवणार आहोत। मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। मुलं सारखं बाहेरून खेळून येतात आणि काहीतरी खायला मागत राहतात। अशा वेळी बाहेरचे तेलकट पदार्थ देण्यापेक्षा किंवा बेकरीचे पदार्थ देण्यापेक्षा हा घरी बनवलेला आंब्याचा केक तुम्ही मुलांना देऊ शकता। यामध्ये आपण अंडी वापरलेली नाहीत, मैदा वापरलेला नाही किंवा ओव्हनचा वापर न करता हा केक कढईमध्ये बेक केलेला आहे। कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर पहिल्यांदा जरी केक बनवला तरी अजिबात बिघडणार नाही। चला मग सुरुवात करूयात। मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ज्यामध्ये आपण ज्यूस करतो त्यामध्ये 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा मी मिक्सरमधून चांगला फिरवून घेणार आहे। बारीक रवा नसेल तुम्ही मोठा वापरलात तरी काही हरकत नाही, असेही आपण मिक्सरमधून फिरवूनच घेणार आहोत। हा रवा चांगला व्यवस्थित असा फिरवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। आपण रव्याचा केक बनवतोय, इथे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे केक चांगला मॉइस्ट राहण्यासाठी मिक्सरमधून रवा फिरवून घेणे गरजेचे आहे। त्यानंतर 1.5 कप रव्यासाठी इथे मी बरोबर 1 कप मँगोचा पल्प घेतलेला आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यात हा पल्प काढून घ्यायचा। त्यानंतर अर्धा कप साखर घालायची। इथे मी सर्व साहित्य मेजरिंग कपने मोजलेले आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणत्याही एका स्टँडर्ड साईजच्या वाटीने सगळे साहित्य मोजून घेतले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये अर्धा कप दूध घालायचं। दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं असावं। इथे मी गरम करून थंड केलेलं दूध घातलेलं आहे। त्यानंतर पाव कप रिफाइंड ऑइल घातलं। इथे मी रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे। कोणतेही वासाचं तेल वापरायचं नाही, म्हणजेच की मोहरीचं तेल, तिळाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल यामध्ये वापरायचं नाही। केकचा सुद्धा तसाच वास येतो। तेलाऐवजी तुम्ही इथे मेल्ट केलेलं बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळे साहित्य मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं। बघू शकता मँगोचा पल्प, साखर अगदी व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। आता ज्या बोलमध्ये आपण रवा काढलेला होता त्याच बोलमध्ये मँगोचा हा पल्प काढून घ्यायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। तरी सुद्धा याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी दाटसर वाटत आहे। आपण अगोदर यामध्ये अर्धा कप दुधाचा वापर केला होता। त्यानंतर यामध्ये पाव कप दूध मी घालून घेणार आहे। ते दूध घालण्याच्या अगोदर जे मिक्सरचं भांडं आपण पल्प बारीक करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी दूध चांगलं फिरवून घेणार आहे, म्हणजे त्याला लागलेला पल्प सुद्धा निघला जाईल। अगोदर अर्धा कप आणि आत्ता पाव कप असं मिळून टोटल मी 1.25 कप दुधाचा वापर केलेला आहे। आता हे दूध आणि रव्याचं मिक्सचर व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज अगदी प्रमाणबद्ध पाहण्यासाठी प्रियंका घरमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे। रवा भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात। रवा भिजतोय तोपर्यंत इथं आपण कढई प्रीहीट करायला ठेवूयात। कढईमध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि केक बेक करण्यासाठी त्यावरती एक ताट ठेवलेलं आहे। त्यानंतर झाकण झाकून हाय फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिट ही कढई चांगली प्रीहीट करून घ्यायची। त्यानंतर ज्या केक टीनमध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। बटर पेपर तळाशी घालायचा आणि त्यावरती सगळीकडून आणि कडांना सुद्धा तेलाने ग्रीस करून घ्यायचं। इथे केक टीन जर नसेल तर तुम्ही कुकरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये सुद्धा केक बनवू शकता किंवा एखाद्या पातेल्यामध्ये बनवलात तरी चालेल। 12 ते 13 मिनिट हे मिश्रण व्यवस्थित असं रेस्ट करून झालं होतं। बघू शकता अगोदरपेक्षा हे थोडंसं असं दाटसर झालेलं आहे। त्यामुळे यामध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे पुन्हा दूध घालत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे। आतापर्यंत 1.25 कप आणि वरती 2-3 चमचे एवढा दुधाचा मी वापर केलेला आहे। तुम्हाला आणखीन 1-2 चमचे कमी किंवा जास्त लागू शकतात, कारण ते रव्याच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं। त्यानंतर यामध्ये 2-3 चमचे टुटी फ्रुटी घालायची। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। टुटी फ्रुटी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण माझ्या मुलाला खूप आवडते त्यामुळे मी घातली। त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घातली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आणि अगदी हलक्या हातांनी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचं, कारण यामध्ये एअर बबल्स तयार होतात। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही, पटकन हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं
आणि लगेचच केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा, कारण याला जर लगेच हीट मिळाली तर केक आपला व्यवस्थित असा फुगला जातो. इथे जर तुम्ही वेळ घालवलात तर मग केक चांगला फुगायला मदत होत नाही. बघू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, चांगलं फ्लफी झालेलं आहे. तयार केलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. थोडासा केक टीन टॅप करून घ्यायचा. इथे मी 6 ते 6.5 इंचाचा केक टीन वापरलेला आहे. त्यानंतर उरलेलं मिश्रणसुद्धा मी वाट्यांमध्ये काढून घेणार आहे. इथे टुटी फ्रुटी मी गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी मिक्स करून घेतली, त्यामुळे ती खाली सेटल होऊन बसणार नाही. 2-3 चमचे टुटी फ्रुटी काढून घेतली. केक टीनप्रमाणेच त्यानंतर वाट्यांनासुद्धा मी व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलं. त्यामध्ये बटर पेपर घातला आणि उरलेलं मिश्रण वाट्यांमध्ये घातलं. वाट्यासुद्धा व्यवस्थित अशा टॅप करून घेतल्या. त्यावरती टुटी फ्रुटी घातली. त्यानंतर जी कढई आपण हीट करायला ठेवलेली होती त्या कढईमध्ये केक टीन आणि उरलेल्या केकच्या दोन्ही वाट्या ठेवून दिल्या. वाट्यांऐवजी तुमच्याकडे जर पेपर कप असतील तरी त्यामध्ये केकचं बॅटर घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर झाकण झाकून हाय हीटवरती 5 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 40 ते 45 मिनिट हा केक चांगला बेक करून घ्यायचा. केक टीनमधल्या बॅटरपेक्षा वाट्यांमधलं बॅटर कमी असल्यामुळे अगदी 35 ते 40 मिनिटांमध्ये त्यामधला केक बेक होतो. त्यामुळे 35 ते 40 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण उघडायचं आणि चेक करून बघायचं. जर वाट्यांमधला केक व्यवस्थित असा बेक झालेला असेल तर वाट्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून यामधला सुद्धा केक व्यवस्थित असा बेक करून घ्यायचा. बरोबर 45 मिनिटांनंतर बघू शकता टूथपिक घातली तर याला केक लागत नाही. आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. बाहेर काढायचा आणि एक 10 ते 15 मिनिट थंड करून घ्यायचा. त्यावरती कापड झाकायचं म्हणजे केक व्यवस्थित असा मॉइस्ट राहतो. तोपर्यंत वाट्यांमधला केक थंड झाला होता. त्याच्या कडा मी लूज करून घेतल्या. आमोदला केक कधी खाईल असं झालं होतं. तो कधीपासून वाट बघत होता. मी शूट करण्यासाठी थांबवलं होतं, पण त्याला आता देणे गरजेचे आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये वाटी उलटे करायची आणि वरून थोडंसं टॅप करायचं. बघू शकता अगदी सहज हा केक निघालेला आहे. दुसऱ्या वाटीमधला केक आमचा बोका घेऊन पळून पण गेला. उरलेला हा अर्धा केक होता. बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. त्याला किती छान अशी जाळी सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही. तुमचा जर आंबा व्यवस्थित असा पिकलेला नसेल किंवा त्याचा कलर थोडासा फिकट असेल तर तुम्ही इथे येलो फूड कलरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. वाटीमधला दुसरा केक मी दाखवत आहे. बघू शकता तो सुद्धा एकदम स्पॉन्जी झालेला आहे. आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंबा तर खातच असतो, त्याचबरोबर त्यापासून बाकीचे पदार्थ सुद्धा बनवत असतो. त्यानंतर केक टीनमधला सुद्धा केक व्यवस्थित असा थंड झालेला आहे. चाकूने त्याच्या सगळ्या कडा लूज करून घ्यायच्या. त्यानंतर हा सुद्धा केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. हा सुद्धा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे ते. बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे. अगदी घरामध्ये असलेल्या सामानामध्ये बनवून तयार होतो. कोणीही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असेल तरी हा केक बनवून तयार होतो. चवीला सुद्धा तेवढाच अप्रतिम लागतो. इथे वापरलेले योग्य असे प्रमाण जर वापरले तर तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा घरी बनवलेला आंब्यापासून तयार झालेला रव्याचा केक हा तुम्ही नक्की देऊन बघा. मुलं सुद्धा खुश होऊन जातील. तुम्हाला सुद्धा हा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही सुद्धा बनवून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज अगदी प्रमाणबद्ध पाहण्यासाठी यूट्यूबवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. आणखी बऱ्याच अशा उन्हाळा विशेष रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. नक्की जाऊन व्हिजिट करा. आवडल्या तर लाईक करा. थँक्यू.